एका न्यायाधीशाने जेव्हा सर्वोच्च न्यायालयावरच भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला होता. हा माणूस म्हणजे न्यायमूर्ती चिन्नास्वामी स्वामीनाथन कर्णन. न्यायालयाच्या अवमानाबद्दल 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून ते बाहेर येत आहेत. कर्णन हे काही सामान्य माणूस नाहीत. ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तिथले पहिले दलित न्यायाधीश. न्यायाधीश असताना तुरुंगवासाची शिक्षा भोगणारे ते पहिले न्यायाधीश आहेत. आता त्यांच्याबद्दल बोलण्याचे कारण आहे. 2017 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले. 20 न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराची माहिती असलेले एक पत्र. हे पत्र एक मोठा वादग्रस्त ठरले. यामुळे संविधानिक संकट निर्माण झाले. इतिहासात पहिल्यांदाच एका विद्यमान न्यायाधीशाने इतर न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केंद्र सरकार हे पत्र देण्यास तयार नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कर्णन यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल केला. न्यायमूर्ती कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि काही इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता. न्यायाधीशांना 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जिंकला. त्यावेळी ज्यांनी त्याला विरोध केला त्यांनी तो वेडा असल्याचे म्हटले. पण आता जेव्हा एका न्यायाधीशाच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाने भरलेल्या पोत्या सापडल्या आहेत, तेव्हा कर्णन बरोबर होते हे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाशिवाय कोणीही न्यायव्यवस्थेत सुधारणा करू शकत नाही. न्यायमूर्ती कर्णन यांचा हा एक नम्र प्रयत्न होता. असे आणखी न्यायाधीश असतील तर आशा करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.